गाडी पार्क केली आपण. इथे पार्किंग आहे बघा महाबळेश्वरच्या बस स्टँडच्या बाजूला. तुम्ही बघू शकता बाहेर कसं पूर्ण धुक्याचं वातावरण आहे. आणि आपण तिथे बाजूलाच एक हॉटेल होतं प्युअर व्हेज. आपण सगळ्यांनी या ठिकाणी लंच केलेलं आहे. लंच वॉज ओके, नॉट सो गुड, नॉट सो बॅड. स्टार्टर चांगले होते, बाकीचे आयटम आपण झालेले आहेत खाऊन. आणि आपण एक आता booking.com वरून एक विला बुक केलेला आहे. आपण आता तिकडे जाऊन बघूया कसं आहे तिथे विला वगैरे. चला तर. वाव, हे बघा महाबळेश्वरचं वातावरण, खूप वारं आणि धुके. आपण गाडी पार्किंग केली, तिकडे जाऊया. आधीच बघा कसा पॅक झालाय, खूप थंडी आहे. हे बघा फिरायला आले, स्वेटर कानाला बांधून. अरे भाऊ, आपण एकदम जबरदस्त माणूस आहे. हिमालयात राहून आलोय मी तपश्चर्या करून. मित्रांनो, या रूम मध्ये बघा या मला काय सापडलेलं आहे. काय हे? आणि माणसाचा मुर्दा पडला या ठिकाणी. हे बघा विंटेज आहे, इंग्रजांच्या काळातला वाटतोय. आणि हे बघू शकता हॉल. आणि मला वाटतं हे बघा मुलं कसे. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत महाबळेश्वरला. लंच झालेला आहे आणि आपण एक ऑनलाईन ऑन दी स्पॉट booking.com वरतून व्हिला बुक केला होता. कुक असा व्हिला म्हणून आहे. बस स्टॉप पासून अवघ्या 1 किलोमीटर वरती हा व्हिला आहे जो आपण बुक केलेला आहे. 3 BHK व्हिला, कारण आपण 3 फॅमिली आहोत. आणि या ठिकाणी तुम्ही बघा हे वातावरण कसं झालेलं आहे. पूर्ण धुके पसरलेलं आहे, फॉग आहे सगळीकडे. आणि पाऊस पण कंटिन्युअसली चालू आहे. आणि तुम्हाला या ठिकाणी मी दाखवतो. आम्ही पहिल्यांदा आल्यानंतर आम्हाला विश्वास बसत नव्हता कशी प्रॉपर्टी असेल, कारण आपण जेवण केल्यानंतर लगेच बुक केली होती आणि 10 मिनिटात आपण या ठिकाणी पोहोचलो होतो बस स्टँड पासून 1 किलोमीटर वरती. तर प्रॉपर्टी खूप छान आहे मित्रांनो, खूप सारा स्पेस आहे. आणि सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज म्हणजे तुम्ही बघू शकता किती छान असं वातावरण आहे या ठिकाणी. आणि बस स्टँडच्या फक्त 1 किलोमीटर डिस्टन्स वरती आहे. कनेक्टिव्हिटी खूप छान आहे. रोडची तुम्ही हा मेन रोड बघू शकता, खालच्या साईडला आहे. पार्किंगला भरपूर जागा आहे, आपण गाड्या पार्किंगला लावलेल्या आहेत, तुम्ही बघू शकता. आणि हे वातावरण बघा किती छान आहे महाबळेश्वरचं. तर हा बघा एकदम हेरिटेज व्हिला आहे. मला वाटतं ह्याचं जे बांधकाम बघितल्यानंतर असं वाटतं जसं काही हा 1940च्या आसपास बिल्ड केलेला असेल, कारण पूर्ण फर्निचर, इंटरनल सगळं स्ट्रक्चर हे पूर्ण लाकडाचं आहे. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन मी हे व्हिलाचं पूर्ण दाखवतो मध्ये काय काय आहे ते. हा आपला प्रशांतचा मुलगा आहे शार्विल. तर बाहेरून बघा अगोदर तुम्ही, या ठिकाणी हा झोका बांधलेला आहे. आणि या ठिकाणी तुम्ही बसून डिनर, लंच करू शकता किंवा पार्टी करू शकता. आणि हा व्ह्यू बघा बाहेरून. तुम्ही आतमध्ये हॉल बघू शकता किंवा हॉलमधून पण बाहेरचं दर्शन छान प्रकारे होतं. हा पोर्च आहे. पावसाळ्यामध्ये खूप आम्हाला याची हेल्प झाली, स्पेशली आमच्या छत्र्या, रेनकोट सगळं. आम्हाला एक टेन्शन होतं की जेव्हा आपण हॉटेलमध्ये जाऊ तेव्हा रूम जरी आम्ही सिंगल घेतल्या तर खूप म्हणजे कंजेस्टेड झाला असतं कदाचित. पण या व्हिलामुळं खूपच स्पेशियस असं वातावरण आहे या ठिकाणी. तुम्ही बघू शकता हा आहे हॉल. आणि हॉलमध्ये बघा हे कसे एन्जॉय करतायत. हा माझा मित्र SK इज डान्सिंग. शी स्पृहा आहे, ही SK ची मुलगी प्राप्ती. आणि हा आदिश. हे बघा इथे हा साऊंड ठेवलेला आहे हॉलमध्ये आणि हे डान्स करत आहेत मस्तपैकी. साऊंड आहे, माईक आहे आणि मुलं भरपूर एन्जॉय करतायत. आणि आज आमचा एकच इथं स्पॉट आहे, तो रिलेश करू. एल्फिन्स्टन पॉइंट, मंकी पॉइंट, तोच आम्ही एक स्टे करू. तिथं आम्ही बघायला जाऊ आणि बस नंतर रिलॅक्स करणार आहोत. दॅट्स इट. हे बघा हा साऊंड ठेवलेला आहे. आणि मी जे हेरिटेज का म्हणत होतो तुम्हाला कळालं असेल की हे बघू शकता या ठिकाणी किती छान असं हे पूर्ण लाकडी बांधकाम आहे. वरतून पुट्टी केलेली आहे आणि हे बघा लाकडाचं आहे पूर्ण. या ठिकाणी हा सोफा आहे. या ठिकाणी हे ग्लास मधून पूर्ण बाहेरचा हॉल मधला व्ह्यू दिसतो. या चेअर बघा विंटेज चेअर आहेत, पूर्ण फर्निचर लाकडाचं आहे. या ठिकाणी तुम्हाला अवन दिलेला आहे आणि छोटासा फ्रीज दिलेला आहे. टीव्ही आहे, साऊंड आहे. आणि हॉलमध्ये ही या ठिकाणी बघितलं तुम्हाला मी इकडची वॉशरूम दाखवतो, जी ग्राउंड फ्लोअरची कॉमन वॉशरूम आहे.
ही बघा, म्हणजे बाहेरून जरी हा विला खूप जुना वाटत असला तरी आतून खूपच छान असं यांनी मेंटेन केलेलं आहे. का ग्लास पार्टिशन वगैरे आहेत. सगळ्यात मेन पार्ट तुम्हाला हॉलमध्ये दाखवतो जो मला सरप्राइझिंग वाटला, ज्याच्यामुळे मी याला म्हणतो की हा खूप पुराणा विल्ला असेल. याचं कारण की इथले तुम्ही जर बुक्स बघितले ना, ह्याचं तुम्ही फक्त सब्जेक्ट होता आणि माणसाचा मुर्दा पडला, आणि भरपूर असे वेगवेगळे बुक्स आहेत, तुम्ही बघू शकता. म्हणजे हे असं वाटतं हे बुक्स इथे मागच्या कित्येक वर्षापासून पडलेले आहेत. त्याच्यावरून मी असा अंदाज लावला की हा विला खूप म्हणजे जुना असणार आहे. तर आपण जाऊया आता बेडरूम मध्ये. ही आहे ग्राउंड फ्लोअरची फर्स्ट बेडरूम, तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर ही ग्राउंड फ्लोअरची बेडरूम बघा, किती आय स्पेस बेडरूम आहे आणि किती छान आहे हे बघा. हे फर्निचर किती विंटेज आहे, एकदम जुन्या काळातलं फर्निचर, पेंटिंग्स, AC. आणि या ठिकाणी जर तुम्ही या साईडनी जर बघितलं रूमच्या, तर हा बेड बघा किती सुंदर बेड आहे, जुना बेड आहे. कबर्ड आहे या ठिकाणी. ही आहे बाथरूम. आणि हा बघा खूप छान, म्हणजे बाहेरून विला जुना दिसतो पण आतमधून सगळं इन्फ्रास्ट्रक्चर यांनी खूप छान असं बनवलेलं आहे. फर्निचर जुनं आहे पण त्यांनी मेंटेन व्यवस्थित केलेलं आहे. तर ही आहे टॉप फ्लोअरची बेडरूम, म्हणजे थर्ड बेडरूम. आपण थोड्या वेळात वरती जाऊया. आता ही सेकंड बेडरूम मी तुम्हाला दाखवतो या ठिकाणी. तर ही आहे ग्राउंड फ्लोअरची दुसरी बेडरूम, बघू शकता तुम्ही. तर आपण मध्ये आल्यानंतर सगळ्यात इंटरेस्टिंग पॉइंट दाखवतो मी तुम्हाला ह्या बेडरूमचा, तो म्हणजे हा पडदा काढल्यानंतर तुम्हाला हा असा व्ह्यू आहे विंडोचा, ठीक आहे. आणि ही बघू शकता या ठिकाणी आहे साईड टेबल, तो पण खूप लाकडाचाच आहे. बेड हा बघा, आणि जुन्या काळामध्ये तुम्हाला आठवत असेल मच्छरदाणी वगैरे वापरायचे, तर ह्याच्यासाठी हे स्ट्रक्चर बनवलेलं आहे बेडला. ऑलरेडी यांनी बेड व्यवस्थित मेंटेन केलेला आहे, तुम्ही बघू शकता. हे कबर्ड आहे, ड्रेसिंग टेबल आहे, आणि प्रत्येक बेडरूमला यांनी एक वॉशरूम दिलेली आहे. ही इथली वॉशरूम तुम्ही बघू शकता, या ठिकाणची वॉशरूम. तर ही आहे या ठिकाणची वॉशरूम. मध्ये बघा छान ग्लास आहे, बेसिन वगैरे व्यवस्थित आहे, आणि गरम पाणी आहे या ठिकाणी. सोलार वॉटर आहे, आणि मला वाटतं गिझरची पण व्यवस्था आहे एका रूम मध्ये. तर ही कॉमन तुम्हाला मी दाखवलेलंच आहे ऑलरेडीच. तर आपण आता जाऊया लास्ट बेडरूम कडे, जी आहे वरती. आणि हे या ठिकाणी हॉल मोठा असल्यामुळे खूप हेल्प झाली, कारण सगळी मुलं खूप एन्जॉय करतात. त्यांना भरपूर अशी मोकळी जागा भेटलेली या ठिकाणी, बघू शकता तुम्ही. आणि माईक आहे, साऊंड आहे, त्याच्यामुळं मुलांसाठी आणि फॅमिलीसाठी हे एक परफेक्ट लोकेशन वाटलं आम्हाला. आणि छान वाटतं इथे, म्हणजे आम्ही जे बुकिंग केली होती ऑन दी स्पॉट ऑनलाईन महाबळेश्वरमध्ये येऊन, वीकडेज असल्यामुळे, तर छान आहे, ती सक्सेसफुल झाली असं म्हणता येईल. तर हे आपण लाकडाच्या या जिन्यावरून वरती जाऊया आणि बघूया काय आहे आतमध्ये. तर ही आहे टॉप फ्लोअर, म्हणजे फर्स्ट फ्लोअर. आणि ही एक रूम बघा कशी आहे ती. इथून व्ह्यू बघा खाली, एकदम छान असा महाबळेश्वरचा व्ह्यू या ठिकाणी आहे. आणि हे कबर्ड बघू शकता तुम्ही किती जुने आहेत, लाकडाचे हे कबर्ड्स आहेत, बेड्स आहेत. आणि हा असा पूर्ण विला आहे. तर तुम्ही बघितलं असेल खूपच छान असा हा विला, त्याची आम्ही टूर केलेली आहे आता. महाबळेश्वरचे पॉइंट बघण्यासाठी आपल्या पावसामध्ये, तर बघूया पावसाळ्यात कसे दिसतात हे सगळे पॉइंट्स. बघूया, ट्राय करूया फिरायचं. जर खूप पाणी असेल, जाणं पॉसिबल नसेल तर आम्ही टाळणार आहे, पण बघूया जर पॉसिबल असेल तर आम्ही फिरणार आहोत.